नेहमीप्रमाणे शेतात येऊन पाहिलं आणि समोर जे काही दिसलं ते तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, दिसला? हा आहे आमचा गहू. आता हा गहू बघा, जिकडं नजर जाईल तिकडं संपूर्ण गहू पडला. हे बघा, कान पडला, सर्व काही सांगतो. फक्त व्हिडिओ संपूर्ण आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं तर व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यावर. आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा, कारण शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. हां, तुमची एक लाईक, तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देते आणि आमचं व्हिडिओ पुढे जाण्यासाठी भाग पाडते. तर हे बघा, आता हा जो आमचं गहू आहे, आपण जेव्हा सुरुवातीला शेती करतो, गहू पेरतो किंवा कोणतंही पीक पेरतो, तेव्हा आपल्याला का वाटते, शेतकऱ्याला मनावर त्याच्या आनंद राहते का, ज्या वर्षी चांगलं पीक होऊ दे देवा, असं आपण म्हणतो देवाले. हां, आणि पेरतो, खूप मशक्कत करतो, मेहनत करतो, खर्च करतो. हां, शेवटी आशेवर पाणी फिरते. हां, आणि मग समोर हे असं दिसते. हे बघा कसं आहे. आता परवा आमच्या गावले खूप पाणी पडला होता, गारपीट पाऊस पडला. हां, हिवाळ्यात. आणि कसं आहे, शेतकऱ्याला दरवर्षी असंच आहे, ते पीक निघायच्या टाईमले बरोबर काही ना काही नुकसान होतेच. हवा पाणी येईन, कपाशी असो, गहू असो, काही असो. हां, तसं आमच्या नशिबामध्ये आजपर्यंत वलीत नव्हतं, गहू नव्हता. हे पहिलं वर्ष आमचं आयुष्यातलं पहिलं वर्ष आमच्या शेतीनं गहू पाहिला. ते दुसऱ्यानं चांगल्या माणसानं, भल्या माणसानं पाणी दिलं म्हणून आम्ही हा गहू पेरू शकतो. नाही त्याच्या पहिलं आमच्या कपाशीच आहे जास्तीत जास्त. आणि यावर्षी कसं झालं, कपाशीसुद्धा दगा दिला पावसामध्ये. कपाशी रानडुकराने मोडली कपाशी, तुम्ही व्हिडिओ पाहिले पाठीमागचे. तसेच त्याच्या पहिलं आमचे बोंडेसुद्धा सल्ले होते या पावसानं, अतोनात पावसानं. आणि शेवटी आता आशा होती, हा गहू पेरू म्हणलं, कसं होते म्हणलं पोटापुरतं. शेवटी हे गव्हाने सुद्धा दगा दिला पाय. आणि त्याच्या पहिले एक पुन्हा घटना घडली होती, तुम्हाला सांगितलंच आहे हे गोष्ट, अनेक वेळा का सांगायची, पण सांगतो आता आलं ओघानं म्हणून. त्याच्या पहिलं आमच्या शेळ्यासुद्धा मिल्या होत्या. एकूण आमच्या जीवनावर आशेचा किरण अजिबात नाही, आशा फोलच ठरते. आम्ही पाहिलेले जे स्वप्न असते ते स्वप्न फोल ठरते. आम्ही शेतकऱ्यांनी स्वप्न पाहूच नये असं लिहिलं आहे का आमच्या नशिबामध्ये. तसं आहे ते आमचं जीवन. आता हे एवढा गहू पडला, तर नुकसान मामूल झालं नाही. हे बघा, तिकडं भावाची तिकडं गहू आहे, यातून तिकडं आमचा गहू आहे, यातून तिकडं लहान भावाचं गहू आहे. एवढा गहू पडला, हा तर मामूली नुकसान झाली का. आता हा गहू पडल्यामुळे भरत नाही, आता म्हणजे पर्सेंट कमी होते. आता एक समजा उदाहरण समजायचं आपण, आता आम्हाला कमी जास्त एक थैली होती, 4 साडीच्या पोती गहू झाला असता आम्हाला. खर्च पाहता काही परवडत नाही, तसं पाहतं मला तर भावाच्या हिशोबात 4 साडीच्या पोती आमचा गहू झाला असता. हां, आणि आता तेवढं नाही होत, 3-3.5 पोते गहू होऊ शकते आता. कारण तर आता ह्या गहू चिकावा होता. गहू काही म्हणावं तसा आता भरत नाही, कारण तर खालून त्याला काही रस भेटत नाही. त्यामुळे तो गहू काही तसा म्हणावं तसा भरत नाही. त्यामुळे साहजिकच आमचे नुकसान झालं आहे. आता खर्चाचा हिशोब पकडतो म्हणलं तर गहू परवडत नाही, कापूसही परवडत नाही, शेतकऱ्याला कोणतंच पीक परवडत नाही. शेतकऱ्याला हवामानही मारते, शासनही मारते, सर्वच मारते, मधुर सर्व गोष्टी मारते शेतकऱ्याला. असं आहे ते आमचं जीवन. आता जीवन जगाचं कसं हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण यावर्षी काही जास्त कापूस झाला नाही. जो कापूस झाला तो आपला 6,800च्या भावानं खपला गेला. कापूस लागला तो आमचा खर्च निघाला नाही. आता यावर्षी जगाचं कसं, जगाचं का मराचं, हा एक यक्ष प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर उभा राहिला. आता आमचा कापूसही याचाच आहे, तिकडे सुमीचं येत आहे कापूस, ते तिकडे सुमीचं जेवायला आली का माहीत नाही, तिथं आहे. तिथं आमच्या तुरीसुद्धा काढायच्या आहे. आता कसं आहे, यावर्षी पैशाची कमतरता आहे, त्यामुळे आम्ही लोकांच्या मजुरीनं जात आहोत. कसे 4-2 पैसे येते, तेवढंच आपल्या संसाराला आधार होऊन जाते, या हिशोबाने जात असतो आपण. तर चालू आहे आपलं सध्या. तर अजून मी कुठंच नाही गेलो, तर वावरामध्ये येऊन पाहिलो आपल्या शेतामध्ये, तर हे कंडिशन समोर दिसली. खरोखरच मन विच्छिन्न करणार हे दृश्य आहे. हृदयस्पर्शी ही घटना आहे. का सांगायचं, शब्द फुटत नाही हे सांगताना, पण सांगावं लागते. खराब गोष्ट राहते भावांनो. आता हा गहू आम्हाला कापाले खूप त्रास जाणार आहे, कारण तर पडलेला गहू असल्यामुळे कापणं उरकतच नाही अजिबात. त्यामुळे मजुरी जास्त वाढणार आहे. एकूण पहिलंच म्हणावं तसं उत्पन्न तर काही होतच नाही, पण त्यातही पुन्हा मजुरी वाढणार आहे. आम्ही आता ठरवलं होतं घरच्या घरीच कापून टाकू म्हणलं,
पण आता हे असा गहू पडल्यामुळे आमच्या घरच्या घरी दोघा तिघांमध्ये का होणार, मजूर घातल्याशिवाय जमते का? आणि हे मजुरी काही जास्त काही उरकत नाही. गहू जास्त पुन्हा आपल्याला पैसा खर्च येणार किंवा जास्त आपल्याला मजुरी गहू द्यायला लागणार आहे आपल्या मजुराला. त्यामुळे साहजिकच आपलं खर्च वाढलाच पुन्हा. आता पाहू, आता आलिया भोगाशी असावी साधारण. आता शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असंच आहे, ते चांगलं काही जीवन जातच नाही शेतकऱ्याचं. पण आता जीवन जगायला लागते आता न गतीला. आता खराबचा काळ, खराब गोष्ट राहते भावांनो शेतकऱ्याची. आणि आज सुद्धा हे बघा, ढगाळी वातावरण आहे, पाऊस येते का माहित नाही. जर पुन्हा चांगल्या गाळा पडल्या, तर थोडक्यातच गेल्या गाळा पडल्या, पण आज जर गाळा पडल्या तर ही गाळा थोड्या कमी होत्या. आज जास्त गाळा पडल्या तर हा गहू मातीमोल जाते, मातीमध्ये मिसळते. एकही कण होत नाही आम्हाला, अशी खराब कंडिशन राहते आमची. नुकसानीशिवाय आमचं जीवन समृद्ध होत नाही, आमचं जीवनच पुढे जात नाही, आमचे दिवसच जात नाही. एकूण जीवनामध्ये नुकसान असतेच आमच्या जीवनामध्ये, नुकसानीशिवाय काही खरं नाही. आमचं जीवन आहेच तसं. आमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष नुकसान झाल्याशिवाय ते वर्षच संपत नाही आमचं. एकूण नुकसान आमच्या 5वीलाच पुजलेली आहे का मन विदर्ण करणारं हे दृश्य आहे. शब्द फुटत नाही तोंडातून. आधीच पैशाची कमतरता असल्यामुळे हे संपूर्ण वर्ष काढायचं कसं, जीवन जगायचं कसं, लेकरं बाळं जगवायचे कसे, बायका पुरं जगवायचे कसे, हा यक्ष प्रश्न समोर असताना सुद्धा एक कठीण वेळ आमच्यावर यावी. याहून फार मोठे दुर्दैव कोणते? तुम्हाला काय वाटते यावर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हाईप करा. नमस्कार.